नमस्कार मित्रांनो, 3 जून 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टीची पहिली वहिली पत्रकार परिषद दिल्ली येथे पार पडली। या पत्रकार परिषदेची मुख्य आणि एकमेव मागणी आहे ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। नीट यूजी परीक्षेमध्ये झालेली पेपरफुटी आणि त्यानंतर रद्द झालेली परीक्षा तसेच सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टीममुळे झालेला गोंधळ या सर्वांची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे प्रवक्ता सौरभ दास यांनी केलेली आहे। आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर पक्षाचे काही प्रमुख चेहरे आपल्या समोर आलेले आहेत। पहिले आहेत सौरभ दास, जे एक स्वतंत्र पत्रकार आहेत। दुसरे आहेत विजेता दहिया, जे संशोधक आणि चित्रपट निर्माते आहेत। तिसरे आहेत आशुतोष रांका, जे IIT कानपूर आणि LSE चे माजी विद्यार्थी आहेत। चौथे आहेत अभिजित दिपके, जे या सीजेपी पक्षाचे फाउंडर आहेत। 6 जून 2026 रोजी अभिजित दिपके अमेरिकेहून भारतात परतणार आहेत आणि परतल्यानंतर ते जंतर मंतरवर आंदोलनाची परवानगी मागणार आहेत। प्रसिद्ध क्लायमेट चेंज ॲक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक हे देखील या आंदोलनाचा हिस्सा असणार आहेत। हे जे आंदोलन आहे किंवा हा जो लढा आहे तो राजकीय लढा नसून संपूर्ण पिढीच्या भवितव्यासाठी असणारा लढा आहे। त्यामुळे आम्ही सरकार आणि विरोधक या दोघांशीही संवाद साधण्यास तयार आहोत, असं म्हणणं प्रवक्ता आशुतोष रांका यांनी मांडलेलं आहे। वाढती महागाई, वाढती बेरोजगारी आणि आता परीक्षांमध्ये होत असलेला हा गैरव्यवहार यामुळे तरुण पिढीमध्ये सध्याच्या राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेच्या बाबतीत नाराजी आहे, असं मत विजेता दहिया यांनी मांडलेलं आहे। तर शिक्षण व्यवस्थेतील या सर्व त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास सहन करावा लागला याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा।